गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जात आहोत आमच्या कविठा गाव, जे की परतवाड्यामध्ये आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये. तिथे आम्ही जात आहोत. आज आम्ही तिथे जाऊन आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करायचे आहेत. आम्ही तिथे जाऊन आज सीड डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. मग आम्ही सॉईल सॅम्पलिंगचे डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. तर आम्ही आता सर्व रेडी झालो आहोत आणि आम्ही आता जाणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवणार की आम्ही कसे डेमॉन्स्ट्रेशन करणार आणि आमचं गाव कसं आहे. आणि मी आता हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवणार आहे, कारण हा रावे प्रोग्रामचा रुरल एरियामध्ये आहे. तो मराठीमध्ये मी हा व्हिडिओ बनवणार आहे. तर लेट्स गो, आता जाऊया. आता आम्ही सीड घ्यायला जातो आहे गाईस. तर आमच्या एका फ्रेंडजवळ सीड आहेत, तर आम्ही तिच्याकडनं सीड घेणार आहोत आणि मग आम्ही ते सीड घेऊन जाणार आहोत आमच्या गावाला आणि तिथे आम्ही सीड ट्रीटमेंटचं डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत. दिस इज संजना गाइज. देख लो गाइज. हाय गाइज. ग्लव्स पाहिजे, ग्लव्स. हे आहे कविठा गाव. हे इथे आम्ही आलेलो आहोत आता. तर आज आम्ही इथे सीड ट्रीटमेंटचं डेमॉन्स्ट्रेशन करत आहे. इथे आम्हाला कॉटनच्या सीड्स आहेत. सीड ट्रीटमेंट आपण यासाठी करत असतो की जेणेकरून जेही इन्सेक्ट्स, सीडबॉर्न डिसीज असतात आणि इन्सेक्ट आणि बुरशीमुळे जेही डिसीज होतात ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर इथे आपण कॉटनचे सीड घेतलेले आहेत आणि सीड ट्रीटमेंटसाठी आपण सर्वप्रथम फंगिसाईड टाकत असतो आणि मग नंतर इन्सेक्टिसाईड टाकत असतो. तर 1 kg सीडसाठी आपल्याला 3 ग्राम फंगिसाईड लागत असते. तर आता सर्वप्रथम हे आपण सीड घेतलेले आहेत, यामध्ये आपल्याला वॉटर स्प्रिंकल करायचं आहे. आता आपण यामध्ये हे फंजिसाईड टाकत आहे. 1 kg सीडसाठी आपण 3 ग्राम फंजिसाईड यूज करत असतो, पण इथे आपण कमी सीड घेतले आहेत, तर आपण हे अर्धा ग्रामपर्यंत घेतलेलं आहे. महाराज हे बघा किती आहे ना. आणि हे इन्सेक्टिसाइड आहे. इथे रिनो इन्सेक्टिसाइड आपण यूज करत आहे. 1 kg सीडसाठी आपण 5 ml पर्यंत इन्सेक्टिसाइड यूज करत असतो. तर इथे आपण कमी सीड्स घेतले आहेत, तर आपण इथे अर्धा ml पर्यंत हे यूज करत आहे. त्याच्यात आपण पाणी मिक्स केलेलं आहे. आता ही सीड ट्रीटमेंट झालेली आहे. आता आपण ह्या सीड्स एका कापडावर वाळत टाकणार आहोत. त्यानंतर आपल्या सीड सोईंगसाठी रेडी झालेल्या असतील. तर आता आम्ही इथे सॉईल सॅम्पलिंगचे डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत. इथे आम्ही सॉईल सॅम्पलिंगसाठी गड्डा केलेला आहे आणि हे जोशी काका आहेत आमच्यासोबत. हे यांचं शेत आहे. हे हॉर्टिकल्चर फील्ड आहे. इथे संत्र्यांची लागवड केलेली आहे. तर आता इथे आम्ही सॉईल सॅम्पलिंग करत आहे. जसं की आपण बघत आहोत की आपण इथे गड्डा खोदत आहोत. नेमका कशासाठी आहे, तर आपण इथे जोशी काकांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला सॉईल टेस्टिंग हा प्रयोग करायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला सॉईल सॅम्पल पाहिजे आहे. त्यासाठी आपण हॉर्टिकल्चर यानी की संत्र्याच्या बगीच्यामध्ये आलेलो आहोत. त्यासाठी आपल्याला
60 ते 90 सेंटीमीटर एवढा गड्डा खोदायचा आहे. आणि या शेतामध्ये जसं की आपल्याला बघायचं एक खड्डा न खोदता 4 ते 5 गड्डे खोदायचे आहे. हा आपला पहिला गड्डा आहे, त्यातून आपण सॅम्पल घेत आहोत की आपण इथून आपण माती घेत आहोत. तसेच आपण 4 गड्ड्यांमधून पूर्णतः माती घेत आहोत आणि त्याचं आपल्या या इथे घेऊन आपल्याला पेपरवरती टाकायचे आहे आणि त्याचा 4 याच्यामध्ये आपल्याला भाग करायचा आहे. तर बघा, आता हे आपण जे वेगवेगळे व्ही नॉल्स बनवले होते त्यातून आपण ही वेगवेगळ्या ठिकाणाहून 4 ठिकाणाहून माती गोळा केलेली आहे. आता ती आपण या पेपरवर मिक्स करणार आहोत. अपोजिटला ठेवू. फील्डमधून 4 ठिकाणाहून जमा केलेली माती ही आता आपण मिक्स करत आहोत. त्यामधले क्लम्प्स जे आहेत ते ब्रेक करून ती एकजीव करून आता पूर्णपणे मिक्स करत आहोत. ही माती आता पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर या मातीचे आपण आता 4 क्वार्टर्स बनवत आहोत, म्हणजे 4 भाग आपण या मातीचे करत आहोत. मातीला आपण 4 क्वार्टर्समध्ये 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. भाग आणि हा भाग आपण डिस्कार्ड करत आहे. हे अपोजिट डायगोनली वाले आपण डिस्कार्ड करत आहे. काढून टाका ते. आणि आता हे आपण उरलेल्या 2 क्वार्टर्समधील माती आता मिक्स करून क्लोथ म्हणजे कापडामध्ये आपण आता बांधणार आहोत. या क्लोथ बॅगमध्ये आता आपण टाकून हे लॅबमध्ये पाठवणार आहोत. त्यानंतर आपल्याला कळणार की या शेतातल्या मातीचं न्यूट्रिएंट कंटेंट काय आहे, याच्यामध्ये NPK किती आहे, आपल्याला किती टाकण्याची गरज आहे नंतर. तर हे सर्व आपल्याला सॉईलची टेस्टिंग झाल्यानंतर कळणार आहे. हे बघा, या शेतामध्ये काकू जे आहेत ते सोईंग करत आहे. काकू, तुम्ही कुठलं रोप लावत आहे, म्हणजे कशाची पेरणी करत आहे तुम्ही? आम्ही कशाचे करतो, आम्ही कशाची? सरकीची पेरणी काकू करत आहेत, म्हणजेच कॉटनची पेरणी. इथून अशा काकूंनी काकू तुम्ही करून दाखवा, तुम्ही कशी पेरणी करत आहात. बघा, काकू असा गड्डा करून त्यामध्ये सीड टाकत आहेत. अगदी एकदम फास्ट काकू करू शकत आहेत. काका, हे तुमचं शेत आहे, इथे संत्र्यांची लागवड केलेली आहे. तर तुम्ही संत्र्यांबरोबर इथे सरकी घेत असता, तर तुम्हाला इनिशियली किती इन्व्हेस्टमेंट लागते आणि मग तुम्हाला किती रिटर्न्स मिळतात? मला 40,000 रुपये वर्षाचे लागते समजा बगीचा. अच्छा. संत्र्याच्या बगीचा. आणि कपाशीला एकरी 20,000 रुपये. अच्छा. असा 60,000 रुपये खर्च आहे. 2 वर्ष झाले संत्रा घाटच चालू आहे. अच्छा. आणि बगीचात जो आहे मागच्या वर्षी मला एकरी 12 क्विंटलचा ॲव्हरेज लागतो. 12 क्विंटलचा. उत्पन्न तुमचं? उत्पन्न आता या वर्षी कमी जास्त 7,500 रुपये भाव होते. अच्छा. 85 ते 90,000 रुपये मला कपाशीचे झाले आणि 20,000 रुपये संत्र्याच्या बगीचाचे. इंटरक्रॉपिंगमुळे तुमचा बेनिफिट झालेला आहे काकांचा. त्याच्यानंतर 2,000 रुपये 2,000 झेंडूची झाडे होती. त्या 2,000 झेंडूंच्या झाडामध्ये मला 60,000 रुपये झाले. अच्छा. दादा, संत्र्याची व्हरायटी संत्र्याची आपली नागपुरी. धन्यवाद काका, तुमच्या शेताबद्दल माहिती दिल्याबद्दल. तर आता आम्ही आमच्या गविठा गावावरून आलेलो आहोत आणि आम्ही तिथे आज डेमॉन्स्ट्रेशन केले आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा.
तर इथे जाऊन आम्हाला एवढं कळलं की या गावामध्ये जे शेतकरी आहेत, जसे की आम्ही जोशी काकांना भेटलो, तर जोशी काका एक खूप एन्थुझियास्टिक आहेत. ते खूप त्यांना त्यांच्या शेतामध्ये खूप एक्सपेरिमेंट करायचे आहेत. ते यूट्यूब्सवर व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना त्यांच्या शेतीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत, पण त्यांना तितकंसं नॉलेज नाही आहे. तर ते आम्हाला सतत विचारत आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला तुमची साथ पाहिजे आहे, तुमचं गायडन्स पाहिजे आहे, आम्ही पूर्ण करणार तुम्ही जे सांगाल ते. तर खूप छान वाटलं की असे शेतकरी आहेत ज्यांना नवीन टेक्नॉलॉजी त्यांच्या शेतामध्ये आणायची आहे. तर गोगलगाय, जोशी काकांच्या शेतामध्ये गोगलगायचा एक प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी आम्हाला विचारलं त्याबद्दल. तर आम्ही त्यांना त्याबद्दल इन्फॉर्मेशन काढून नक्कीच देणार आहोत. तर हे गाव मला खूप आवडलेलं आहे. तिथले शेतकरी, तिथली शेती खूप छान आहे. तर आता आम्ही आमचा रावे प्रोग्राम तिथे कंटिन्यू करणार. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.